गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार. श्री गुरुदेव दत्त श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्वासे श्वासे श्री दत्त नाम. सर्वप्रथम स्वर्गीय मातापित्यांना वंदन करते. इंदोर स्थित माझे गुरुवर्य पूज्य अण्णा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आजचा व्हिडिओ ऐकण्यास उपस्थित असलेले आपण सर्व उपासक, साधक, ज्योतिषी, वास्तुतज्ञ, सर्वसामान्य जनता या सगळ्यांना अभिवादन करते. आणि आजचा व्हिडिओचा विषय तुमच्यासमोर मी अगदी मनापासून ठेवते. आजचा आपला यूट्यूबवरच्या व्हिडिओचा विषय आहे मानसिक संतुलनासाठी उपासना करा. मानसिक संतुलन म्हणजे काय? आपल्या भावभावनांवर, मनांवर आपलं असलेलं नियंत्रण. आपण आधुनिक जगामध्ये, कलियुगामध्ये जगत असताना मी नेहमी सांगते, अनेक दुःख, संकट, क्लेश, आपल्याला संघर्षमय परिस्थिती, विरोधाभासी परिस्थिती या सगळ्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्याला मानसिक आघात अनेक होत असतात. हे मानसिक आघात काही काही वेळेला सहन न झाल्यामुळे आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. मनावर विपरीत परिणाम झाल्यामुळे काय होतं? आपलं मानसिक संतुलन म्हणजे मनावरचा ताबा सुटतो. आपल्या वर्तनात, आपल्या आचरणामध्ये, आपल्या अभिव्यक्तीमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळा फरक होऊ लागतो. आणि चिडचिडापणा, दुःखी होणं, निराश होणं, त्याच्यानंतर छोट्या छोट्या कारणावरून लगेच समोरच्यावर रिॲक्ट होणं, समोरच्याला समजून न घेणं, व्यसनाधीन होणं, कुठल्याही संकटावर मार्ग काढण्याचा प्रयत्नच न करणं, परावलंबन, त्याच्यानंतर काहीच न करण्याची इच्छा, त्याच्यानंतर आणखीनही अनेक गोष्टी त्यातून जन्म घेतात. माणूस जागेवर वळवून पडतो, काहीच करत नाही, काही करण्याची त्याला इच्छा उरत नाही. अशा पद्धतीने मनाचं जे स्वास्थ्य असतं ते सगळं बिघडत जातं. मग ते बिघडू नये किंवा बिघडलेलं असेल तर काय करायला पाहिजे? तर उपासना. उपासना केल्यानंतर माणूस निदान मानसिकरित्या सावरतो. तरी त्याला सावरण्यासाठी माणसाची गरज पडत नाही. परमेश्वर त्याचं रक्षण करण्यास समर्थ असतो. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की तुम्ही उपासना मार्गाकडे वळा, उपासना करा. ह्याच्यामागचं कारणच मुळात ते आहे की उपासना तुम्हाला मानसिक बळकटी देतं, तुम्हाला धीर देतं, तुम्हाला संकटाला सामोरं जाण्याची शक्ती देतं, तुम्हाला अंगामध्ये स्फुल्लिंग चेतवतं, चेतना देतं, एकाकीपणात जातो, निराशा जाते, मन बळकट होतं, मन खंबीर होतं. देवता कुठलीही असो त्याची उपासना ही तुम्हाला उभी करणारच, हा माझा ठाम विश्वास आहे. शंकर असो, देवी असो, गणपती असो, विष्णू असो, कृष्ण असो, राम असो, आमचे दत्त महाराज असो, हनुमान असो, कुठलाही देव असो, तुम्हाला उपासना करणं अत्यंत आवश्यक. उपासना म्हणजे काय? की तुम्ही एकाग्र मनाने, मनापासून आणि सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वराची केलेली आराधना, परमेश्वराचं केलेले चिंतन, पूजन, मनन म्हणजे उपासना. उपासना दोन प्रकारची असते, हे प्रत्येक वेळेस आहे. एक सकाम उपासना आणि एक निष्काम उपासना. सकाम उपासना म्हणजे काय? तर तुम्ही कुठली तरी प्रापंचिक इच्छा धरून परमेश्वराला शरण जाता. माझ्या मुलीचं लग्न होऊन दे, मुलाला चांगले टक्के मिळवू दे, माझी पत्नी माझ्याशी चांगली वागू दे, माझी पगारवाढ होऊ दे, माझं कर्ज फिटू दे, माझं घर होऊ दे. ह्या सगळ्या प्रापंचिक आणि गृहस्थांच्या इच्छा आहेत.
माणूस म्हटलं की त्याला इच्छा असतेच आणि ती इच्छा तो देवाकडे बोलून दाखवणं तर कोणाला नाही. देवाकडे मागणं करून जी उपासना केली जाते त्याला सकाम उपासना असं म्हणतात. तर निष्काम उपासना ही परमेश्वराला शरण जाण्यासाठी, मनशांतीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी केली जाते. कोणी कोणी म्हणतं की मोक्ष प्राप्त करणं हे पण मिळवणंच आहे ना, मनशांती हे पण मिळवणंच आहे ना. हो, पण ते कसं असतं, ते व्यक्तिगत असतं, हे सामूहिक असतं. जी सकाम उपासना असते ही व्यक्तिगत असते, ही समूहासाठी काही मागत नाही. तर निष्काम उपासनेमध्ये तुम्ही मनशांती आणि मोक्षप्राप्तीसाठी देवाचं पारणं केलं तरी ती उपासना ही सर्वांच्या कल्याणार्थ, सामूहिक कल्याणार्थ केली जात असते. म्हणून त्या उपासनेला महत्त्व फार आहे. सामूहिक उपासनेला मी खूप महत्त्व देते. जेवढं व्यक्तिगत उपासनेला महत्त्व आहे तेवढं सामूहिक उपासनेलाही तितकंच महत्त्व आहे. आणि सकाम आणि निष्काम या दोन्ही उपासनांना महत्त्व तितकंच, त्या दोन्हीही महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक माणूस संन्यासासारखा, जोग्यासारखा वागू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठली उपासना करा, सकाम करा, निष्काम करा, सामूहिक करा, वैयक्तिक उपासना करा, त्याच्यानंतर धर्मसमूहाने मिळून उपासना करा, जाती समूहाने मिळून उपासना करा. धर्म आणि जातीवाचक बोलत नाही. उपासना कुठल्याही प्रकारची करा, पण तुम्ही ती केलीच पाहिजे. कारण काय असतं, आपल्या पत्रिकेमध्ये असलेले ग्रहदोष, वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्रांचे दोष, राशींचे दोष, अभद्र ग्रहांच्या युत्या, या सगळ्यावर उपासनेने मात करता येते. मुळात मानसिक संतुलनाचा संबंध एका ग्रहाशी आहे आणि तो नवग्रहांपैकी जो चंद्र आहे, या चंद्राकडे मनाचं डिपार्टमेंट दिलेलं आहे. नवग्रहांना प्रत्येकाला डिपार्टमेंट दिलेली आहे. नवग्रहांमधल्या 7 ग्रहांना महत्त्वाची डिपार्टमेंट दिलेली आहे. पहिला ग्रह जो रवी आहे तो वडिलांचा आणि आत्म्याचा कारक आहे. चंद्र हा आईचा आणि मनाचा कारक आहे. सगळे मानसिक रोग, त्याच्यानंतर मानसिक व्यथा, मानसिक पीडा, मनस्वास्थ्य, मानसिक आरोग्य चंद्रावरून बघितलं जातं. बुधावरून बुद्धी, त्याच्यानंतर मामाचा कारक आहे बुध. बुध नसांचा कारक आहे शरीरातल्या. त्याच्यानंतर बुधावरूनही काही बुद्धीशी संबंध असल्यामुळे मानसिक व्यथा, मानसिक आरोग्य बघितलं जातं. आपल्या मंगळ ग्रहावरून आपला बाहू, शरीरातलं रक्त, ह्या गोष्टी बघितल्या जातात. शौर्य, धाडस बघितलं जातं. गुरु बृहस्पती हा देवांचा जो गुरु आहे, या गुरुवरून आपण धर्म बघतो, बऱ्याचशा गोष्टी गुरुवरून बघतो. कर्म बघतो, उपासना बघतो, मनशांती बघतो, अनेक गोष्टी आपण गुरुवरून बघत असतो. शुक्रावरून आपण कामवासना बघतो, शुक्रावरून कलाही बघतात. त्याच्यानंतर कुंडलीतला शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. आपली जी कर्म असतात, कर्मांना गती, कर्मांना गती देण्याचं, कर्माप्रमाणे फळ द्यायचं काम शनी करतो. अशा प्रत्येक ग्रहांना डिपार्टमेंट दिलेली आहे. राहू हा आजोबांचा कारक आहे. आईचे जे वडील आहेत त्यांचा कारक आहे. आणि पित्याचे जे वडील आहेत त्यांचा कारक राहू आहे. आणि आईचे जे वडील आहेत त्याचा कारक केतू ग्रह आहे. हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो ह्यांना सामूहिक, यांचा अभ्यास हा समूहावरून बघितला जातो किंवा केला जातो. विषय समजून घेण्याआधी कुठल्या ग्रहाकडे काय डिपार्टमेंट आहे हे तुम्हाला समजणं जरुरीचं आहे. तर मानसिक आरोग्य, मानसिक रोग, मनशांती, मानसिक व्यथा, त्याच्यानंतर आक्रस्थळेपणा, आपल्या मनावरचा ताबा सुटणं, व्यसनाधीनता, बेचैन होणं, निराश होणं, स्वतःवरचा ताबा सुटणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चंद्रावरून बघतात, थोड्याफार त्या बुधावरूनही बघतात. कारण बुधाचा संबंध बुद्धीशी आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मी तुम्हाला वेगवेगळ्या
गोष्टी सांगणारे काही काही प्रसिद्ध लोकांचे, आणि हा विषय तुम्हाला अधिक समजून सांग. काय असतं, आपण ज्या वेळेला आपलं जीवन जगत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्याला मनःशांती मिळावी, आपल्याला सुख मिळावं, आपण घरी गेल्यानंतर शांत बसता यावं, घोडभर पाणी पिऊन आपल्याशी घरच्या लोकांनी प्रेमाने बोललं पाहिजे. आपल्याला सिगरेट, दारू, ड्रग्स इत्यादी कुठल्याही व्यसनांचा आधार घ्यावा कधी लागता कामा नाही. आपलं सुख, आपलं दुःख आपल्या स्वतःलाच पचवता आलं पाहिजे. आपण रडायचं ते माणसासमोर नाही. मी नेहमी सांगते, देवासमोर तुम्ही रडा, भरपूर रडा, एकांतात रडा, तुमचं मन हलकं होईल, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. तर प्रत्येक माणूस हा स्वास्थ्यासाठी धडपडत असतो, शारीरिक असो मानसिक असो, जास्ती करून मानसिक. कधी कधी खिशात 5,000 रुपये असतात पण घरात बायको भांडत असते, आपण बेचैन असतो, आपण मनस्वास्थ्य गमावलेलं असतं आणि आपण दारूच्या गुत्त्यावर जातो, दारू पितो, घरी येतो, लडखडतो, शिव्या घालतो, रागातिरपीट करतो, राग करतो आणि सगळं घरचं वातावरण बिघडतं. आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलंच असतं, शारीरिक स्वास्थ्यही आपलं बिघडतं. याचं कारण आपण समस्यांना तोंड देण्यासाठी, समस्यांवर मात करण्यासाठी, समस्येवर सोल्युशन काढण्यासाठी नको त्या गोष्टींचा आधार घेतो. त्यापेक्षा आपण देवाच्या जवळ गेलो आणि आपण उपासना केली तर अनेक दुःखांवर, अनेक मानसिक व्यथांवर आपल्याला मार्ग मिळू शकतो. आपलं मानसिक संतुलन म्हणजे मनाचा ताबा हा छान योग्य पद्धतीने चांगला राहू शकतो. 60 आणि 70च्या दशकात एक अभिनेत्री होऊन गेली, परवीन बाबी नावाची. अतिशय सुंदर होती. तिने जो ग्लॅमर म्हणतात, अंगप्रदर्शन असो, ग्लॅमर असो किंवा सौंदर्याचं प्रकटीकरण करण्याची वेगळी पद्धत त्या एवढ्या अनेक वर्षांपूर्वी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत आणली. ती बिंदास कुठेही सिगरेट प्यायची, बिंदास कोणाबरोबरही तिचं बोल्ड्स हिरोजबरोबर बोल्ड सीन असायचे. अशी अत्यंत बोल्ड आणि दिसताना अशी खंबीर वाटणारी एक अभिनेत्री होती. पण तिचा मृत्यू मात्र सडून झाला. 3 दिवस तिचं प्रेत पडलेलं होतं, तेही भुकेलेल्या अवस्थेत, पोटात ड्रग्स असताना, त्याच्यानंतर अंगावर वस्त्रही नव्हती. अशा परिस्थितीत ते 3 दिवस एक करोडपती, एक सुंदर साम्राज्ञीचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. ज्या वेळेला तिचा मृत्यू झाला त्याच्या काही वर्षाआधी स्क्रिझोफ्रेनिया म्हणजे भाजभय नावाचा एक रोग तिला झालेला होता असं म्हणतात. ही मुस्लिम समाजातली होती. जो बाबी समाज आहे, गुजरातमधल्या जुनागडचे जे मोठे दिवाण होते ह्यांची ही कन्या होती. अतिशय सुबत्तेत वाढलेली, हवेलीत वाढलेली, लहानपणापासून एकाकीपणा मात्र तिच्या नशिबामध्ये आला आणि या एकाकीपणामुळे तिच्या मनावर काही परिणाम होत गेला. स्क्रिझोफ्रेनिया ज्या वेळेला तिला झाला तेव्हा ती 40शीत असेल असं मला वाटतं. पण 40व्या वर्षी तिला स्क्रिझोफ्रेनिया झाला नव्हता. याचे कुठेतरी उगम तिच्या लहानपणापासूनच्या जीवनावर जर आपण दृष्टी टाकली, आपण बघताना बघतो काय 4 नटांबरोबर ही नटी फिरायची, हिने लग्न केलं नाही, ही व्यसनी होती, ही वेड्यासारखी वागायची. परंतु त्याच्यामागे कारणं काय आहेत हे शोधण्याचा चांगल्या ज्योतिषांनी, चांगल्या आध्यात्मिक व्यक्तींनी, चांगल्या उपासका गुरूंनी आणि आपण सर्वांनी, अभ्यासकांनी, श्रोत्यांनी केला पाहिजे. परवीन बाबीचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला तिला चंद्रग्रहाची महादशा लहानपणापासून होती आणि ती वडिलांची अत्यंत लाडकी होती. आई वडिलांना लग्नानंतर 14 ते 15 वर्षांनी ती झालेली, त्यामुळे खूप ती लाडकी होती. तिला बोल्ड वातावरणात वाढवलेलं होतं. पण ती 10 ते 12 वर्षाची जेव्हा झाली तेव्हाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे तिला एक वेगळ्या प्रकारचं एकाकीपण आलं, कारण वडिलांच्या ती जवळ होती, तिला मानसिक धक्का बसलेला. आणि तिच्या आईने तिला पालनपोषण करून मोठं केलं, शिक्षण दिलं, तिला सगळ्या प्रकारची सुखं देण्याचा प्रयत्न केला. ही जुनागडला जेव्हा एका शाळेत होती त्यावेळेचा एक प्रसंग सांगितला जातो की एक तर ती मुस्लिम समाजातली होती आणि त्यात दंगे उसळलेले. त्यावेळेला जे दंगे उसळलेले त्या कालावधीमध्ये हिंदू मुस्लिम राईट्समध्ये काय झालं
की बऱ्याचशा मुस्लिम महिलांना तिने धावताना पलटाना, लहान मुलांना पलटाना बघितलेलं, किंकाळ्या, आरोळ्या, रडण्याचे आवाजसुद्धा तिने बघितलेला. आणि तिला एका हिंदू शिक्षिकेने वाचवलं आणि तिला ज्या खोलीमध्ये आणि ज्या ट्रकवर तिने ठेवलं आणि पळवलं, त्याच्यामध्येही बायका किंकाळत होत्या, रडत होत्या, ओरडत होत्या. त्या हिंदू होत्या, मुस्लिमही होत्या, वेगवेगळ्या समाजातल्या होत्या. त्याचा तिला खूप धक्का बसलेला. या घटनेचा तिला इतका धक्का बसला की तिला सगळे शिक्षक पाळायला सांगत होते, कोणतरी तुला मारेल पळ, कोणतरी तुला मारेल पळ. त्याचं तिच्या मनामध्ये एक खुणकाट बसलेली की आपल्याला कोणतरी मारायला येते, आपल्याला कोणतरी कधीतरी मारेल, हे तिच्या सुप्त मनामध्ये कुठेतरी दडलेलं होतं. आणि त्या घटनेनंतर ती वाचली, त्या दंग्यामधून ती वाचली. पण तिच्या मनावर इतका त्याचा परिणाम झालेला की रात्री अनेकदा ती आईबरोबर बाजूला झोपलेली असताना किंकाळत जोरात उठायची आणि तिला त्या बायकांच्या किंकाळ्या, रडण्याचे आवाज, मारधाड करणाऱ्या व्यक्ती, हे सगळं डोळ्यासमोर सारखं चित्र येत होतं. हे ती कधी विसरलेली नव्हती किंवा विसरू शकत नव्हती. मुळात तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार कुठल्याही माणसाचा करताना आधी आपण ज्योतिषी आहोत, उपासक आहोत, उपासना मार्गातले आहोत. आपण प्रत्येक माणसाच्या कुंडलीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे की परवीन बॉबी व इतका परिणाम त्या दंग्यांचा का झाला. पुढे जाऊन ती सारखी मला कोणतरी मारेल, मला कोणतरी मारायला येतोय, मला कोणतरी दिसतंय, ती चाकू घेऊन बसायची. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचं ती टेस्टिंग करायची, त्याच्याशिवाय ती खायची नाही. तिला सारखी मरणाची भीती तिच्या डोक्यात बसलेली होती की आपल्याला कोणतरी मारणार, आपल्याला कोणतरी मारणार, आपल्याला कोणतरी मारणार. आणि हे तिचं पुढे 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 जसं तिच्या वेगवेगळ्या हिरोजबरोबर प्रेम प्रकरणं, त्याने जंजंपाबरोबर झालं, त्याच्यानंतर तुमचं कबीर बेदींबरोबर झालं, अमिताभ बरोबरही तिचं अमिताभ बच्चनबरोबर नाव जोडलं गेलेलं, महेश भट बरोबर नाव जोडलं गेलं. यांच्याबरोबर आलेल्या प्रेम प्रकरणांमध्ये आलेलं अपयश हे तिला सहन झालं नाही. तिच्या मनावर त्याने आघात झालेले होते. ती एकाकी झालेली, पैसा होता, सौंदर्य होतं, पण मनाचा एकाकीपणा तिला आलेला होता. त्या एकाकीपणाकडून त्याच्यावरती मात करू शकलेली नाही. तर ती मुस्लिम समाजातली होती. मुस्लिम समाज कुठल्या प्रकारची उपासना करतं किंवा उपासनेवर बिलीव्ह करतं की नाही त्याची मला काही माहिती नाही, त्याच्यावर मी काही टिक्का टिप्पणी करत नाही. पण तिचं जे ग्रासलेलं मन होतं याला एका वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक किंवा उपासना मार्गाच्या दिलाशाची गरज होती आणि तिलाही ते कळत होतं. म्हणून ती वारंवार नंतर अमेरिकेला जायला लागली. अमेरिकेला ओशोंच्या आश्रमात ती बराच काळ होती. मला वाटतं 6 वर्ष तरी ती जाऊन येऊन तिथे होती आणि तरीही तिला योग्य पद्धतीने मानसिक संतुलन, अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तरी करता आलं नाही. कारण तिला समजलं नाही आपण कशा पद्धतीने पुढे घेतलं पाहिजे, कुठल्या गोष्टीचा आधार आपण घेतला पाहिजे, ते मार्गदर्शन तिला मिळू शकलं नाही. पुढे जेव्हा महेश भट यांच्याशी तिचं प्रेम प्रकरण झालं त्यावेळेला तिला अशा पद्धतीच्या वागण्याचा संशय महेश भटना आला. त्यांना कुठेतरी हिचं मानसिक संतुलन योग्य नॉर्मल माणसासारखं म्हणजे सर्वसाधारण माणसासारखं नाही आहे हे तिला समजायला लागलं. आणि त्याच्यातून तिने काय केलं माहिती आहे का, ती खूप व्यसनांच्या आहारी गेलेली. दारू पिणं, सिगरेट पिणं. सिगरेट आधी ती माझ्या म्हणून प्यायची, दारू माझ्या म्हणून प्यायची, नंतर ती व्यसनाधीन झाली, ते ड्रग्स खायला लागली. त्याच्यातून तिला डायबिटीज झाला, डायबिटीज तिला गँग्रीन झालेलं, त्याच्यानंतर शरीर सुटलेलं, एक प्रकारची शरीरावर सूज आलेली, कुरूपता आलेली. पूर्ण बघितल्यानंतर जी सौंदर्य साम्राज्ञी परवीन बॉबी होती ती कोणतरी एक अजागळ जाडी वेडी बाई असं तिचं रूप समोर यायला लागलेलं होतं. तिला एका नामांकित सायक्रॅटिस्टकडे महेश भट घेऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिला स्किझोफ्रेनिया नावाचा म्हणजे बालवाय नावाचा रोग झालेला आहे आणि हा रोग तिला आत्ता झालेला नाही, ह्याचं पाळंमुळं कुठेतरी आयुष्यात पूर्वी घडलेल्या घटनांमध्ये आहे.
त्याच्यामुळे जी दंगली घडल्या, वडिलांचा जो मृत्यू झाला, तिचे जे प्रेमभंग झाले, याच्या हळूहळू 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 तिच्या मनावर आघात होत गेले, मनाने ती खचत गेली, तिच्या अंतःकरणाला कुठेतरी दुखापत होत गेली आणि त्याच्यामुळे तिचं मानसिक जे संतुलन ते बिघडत गेलं. ती कधी कधी अर्धनग्न अवस्थेत सुद्धा रस्त्यावर येत होती. तिच्यासारखी एक चांगल्या घरातली वेलनोन अभिनेत्रीची मन खचल्यामुळे आणि मनाचं संतुलन गेल्यामुळे ही अवस्था झालेली होती. तिला ती स्वतःची आयडेंटिटी विसरायची आपण होती. विमानतळावर गेल्यानंतर कोण आहे हेही तिला एक दोनदा सांगता नाही आलं. त्याच्यामुळे तिला वेड्यांच्या वॉर्डमध्ये टाकण्यात आलं. इथपर्यंत तिचं मानसिक संतुलन बिघडत गेलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्या जीवनात ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा आपल्यावर काय परिणाम होतो, काय परिणाम होऊ शकेल ह्याचा आपण विचार शांतपणे करणं आवश्यक आहे. आपल्याला एकाकी वाटत असेल, आपल्याला निराश वाटत असेल, आपल्याला असं वाटत असेल की बाबा आपल्याला व्यसनांचा आता सहारा घ्यावा लागणार आहे किंवा आपल्याला आता अपयश पचवता येणार नाही, तेव्हा आपल्याला देवाला शरण गेलं पाहिजे. चांगल्या आध्यात्मिक व्यक्तीचं मार्गदर्शन, चांगल्या उपासना मार्गातल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कुंडलीतला जो चंद्र असतो, ह्या चंद्राचा संबंध कुठल्या पापग्रहांशी आहे हे बघणं अत्यंत जरुरीचं आहे. चंद्राची परिस्थिती कुंडलीत काय आहे. चंद्राचे 3 योग आहेत, एक अल्फा सुल्फा, एक केमम द्रुम योग, एक अल्फा सुल्फा योग, एक केमम द्रुम योग आणि एक दुर्घशरा योग. चंद्राचे भारतीय ज्योतिषशास्त्रात 3 योग सांगितलेले आहेत. एक अल्फा सुल्फा योग, त्याच्यानंतर एक केमम द्रुम योग आणि एक दुर्घशरा योग. त्याच्यानंतर तुमचा गजकेसरी हा अत्यंत चंद्र आणि गुरुचा चांगला योग समजला जातो. याच्यामधला जो केमम द्रुम योग आहे, या केमम द्रुम योगामध्ये चंद्राच्या मागे आणि पुढे कुठलाही ग्रह नसेल तर केमम द्रुम योग निर्माण होतो. केमम द्रुम योगामुळे स्ट्रगल, त्याच्यानंतर अपयश, खडतरता येऊ शकते. केमम द्रुम योग असलेल्या व्यक्तींना, चंद्राचाच केमम द्रुम योग असतो, त्या असलेल्या व्यक्तींना आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात असं म्हणतात. आता तुम्ही कुंडलीचा जर विचार केला परवीन बाबीच्या, तर परवीन बाबीच्या कुंडली वृश्चिक लग्न होतं. नंबर 1 वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ आणि षष्ठ स्थानाचा स्वामी तिथे मेषराज असल्यामुळे मंगळच होता. हे नंबर 1. तिच्या षष्ठ स्थानामध्ये मेषेचा राहू होता, तर अष्टम स्थानामध्ये हर्षल सारखा मंगळाच्या गुणधर्माचा स्फोटक ग्रह होता आणि सप्तम स्थानामध्ये वृषभेचा चंद्र होता. रोहिणी सारख्या राजबिंडा नक्षत्राचा जन्म झालेला. परंतु कुंडलीची परिस्थिती बघता चंद्र पापकर्तरी योगात होता. पापकर्तरी योग म्हणजे काय, 2 पापग्रहांच्या मध्ये चंद्र आल्यावर हा योग होतो. एक तर एका बाजूला राहू आणि दुसऱ्या बाजूला हर्षल सारखा स्फोटक ग्रह. ज्या वेळेला हर्षलच्या संपर्कात चंद्र येतो तेव्हा माणसाला मानसिक व्यथा, आजार होण्याची, बळावण्याची किंवा असण्याची शक्यता असते. चंद्राच्या जवळ हर्षल होता आणि दुसऱ्या बाजूला औषात्मक ग्रहणासारखीच परिस्थिती होती, कारण राहू हा चंद्राच्या जवळ होता. राहू केतू चंद्र किंवा रवी बरोबर पडतात तेव्हा ग्रहण नावाचा योग होता. कुंडलीत चंद्र चांगल्या अवस्थेत नव्हता, बिघडलेला होता. परत बृहत जातकमध्ये वराहमिहिर काय सांगतात, ज्या व्यक्तींचा राहू मेष राशीत असतो त्यांना कटिशूळाची बाधा आणि डोक्याच्या संबंधित डोक्याच्या नसांचे विकार असण्याची शक्यता असते. कारण मेष राशीचा अंमल हा मेंदूच्या कवठ्यांवर असतो, त्याच्यामध्ये राहू होता. मेषेचा राहू असल्यामुळे चांगली फळं देण्याच्या सुस्थितीतला हा राहू नसतो. हे एक. आणि चंद्रावर शनीची 10वी दृष्टी होती, म्हणजे कुंडली चंद्र बिघडलेला होता. कुंडलीत चंद्र बिघडलेला होता. ज्या वेळेला चंद्रावरून शनीचं भ्रमण असतं, चंद्र आणि शनी एकत्र असतात किंवा चंद्रावर शनीची दृष्टी असते, त्यावेळेला
च्या बाबतीत चांगली फळं मिळत नाहीत. त्यामुळे चंद्राच्या महादशेचं तिच्या मानसिक आजारांना सुरुवात झाली. ती जन्मल्यानंतर ज्या वेळेला तिचे वडील गेले तेव्हापासून ही सुरुवात झाली. नंतर दंग्याचं झालं, नंतर तिच्या प्रियकरांनी तिला पचवलं. त्याच्यानंतर तिच्यामध्ये दुर्भीती, भासभय, ज्याला स्किझोफ्रेनिया म्हणतात, ह्याची वाढ होत गेली. आणि वाढ होत गेल्यामुळे तिच्या मनाला कुठलाच आधार नव्हता. तिने नंतर धर्मही बदलला. तिने मुसलमान धर्मातून ते ख्रिश्चन धर्मात गेली. तिला कुठूनही मानसिक शांती हवी होती. तिला मानसिक संतुलन खरंच राखायचं होतं. या वेळेला 6 वर्षाचा मोठा गॅप ठेवून ती परत पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये आली. तेव्हा तिने खूप चांगलं काम केलेलं. कोणालाही आपला मानसिक आजार किंवा आपल्या मानसिक व्यथा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तिने केला नव्हता. याचा अर्थ तिचा प्रयत्न होता की आपण कुठेतरी मानसिक संतुलन केलं पाहिजे. पण त्यात एकाकी पडल्यामुळे तिला यश नव्हतं. परमेश्वराच्या मार्गात ती नव्हती असं मला वाटतं. परमेश्वराच्या मार्गात ती असती, तिला कोणी नेलं असतं तर नक्कीच असं सडून मरण्या इतपत वेळ अशा गर्भश्रीमंत, सुंदर आणि सुस्वभावी हिरोईनवर आलं नसतं. दुसरं म्हणजे पत्रिका ही गंडांतरित होती. हिचे आता विषय निघाला म्हणून तुम्हाला मी सांगते. कुंडलीत पहिल्या स्थानाचा स्वामी मंगळ आणि 6व्या स्थानाचा स्वामी ही मंगळ. ज्या स्थानांचा आरोग्य, आयुष्याशी संबंध आणि रोगांशी संबंध असतो तो रेवती नक्षत्रात पंचमात पडलेला मंगळ. आता रेवती नक्षत्राला गंडमूळ म्हणतात, गंडांतरित नक्षत्र आहे. रेवती हे सगळ्यात शेवटचं 27वं नक्षत्र आहे आणि मीन ही 12वी रास असून नंतर ती जलरास संपून मेष ही अग्नितत्वाची रास चालू होते. आणि तिचे बहुतांशी ग्रह हे रेवती नक्षत्रात आणि मीन राशीत होते. रवी रेवती नक्षत्र, मीन रास. त्याच्यानंतर शुक्र सुद्धा रेवती नक्षत्र, मीन रास याच्यामध्येच होता. परत ज्या वेळेला तिचा मृत्यू झाला त्यावेळेला सिंह राशीतून शनीचं 2004-2005च्या वेळेला सिंह राशीतून शनीचं भ्रमण सुरू होतं. हिचाही शनी सिंह राशी दशम स्थानात होता. आणि कुंडलीमध्ये तो पराक्रम स्थानाचा स्वामी होता आणि म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या स्थानाचा तो स्वामी होता. कारण तिचं वृश्चिक लग्न होतं. त्यामुळे तो सुखस्थानाचा स्वामी होता. सुखे शनीवरून शनीचं भ्रमण झालं त्यावेळेला तिला मृत्यू आला. आणि परत गोचर शनीनी चंद्रावर दृष्टी टाकल्यामुळे मानसिक व्यथा अधिक बळावली आणि अधिक बळावल्यामुळे तिला व्यसनाधीन होऊन भूकबळीनी गँगरिंग होऊन अत्यंत वाईट प्रकारे मरण आलं. सगळे ग्रह तिच्या गंडांतरित नक्षत्रात होती. गंडांतरित पत्रिका होती, मध्यायू पत्रिका ज्याला म्हणतात अशी तिची पत्रिका होती. कुंडली मुळात चंद्र बिघडलेला होता. त्यामुळे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडलेलं होतं. हे उदाहरण मी नेहमी परिणवाचं देते की तुमच्या मनावर ताबा. माझा स्वभावही रागीट आहे. मला राग पटकन येतो. मला पटकन बोलायची सवय. मी चिडते. मी दत्त साधक आहे. मी दत्ताचं करते. ज्याला जी दत्ताची उग्र साधना करतात किंवा दत्त संप्रदायिक आहे ती माणसं रागीट असतात. परंतु माझ्या मनावर ताबा आहे. माझ्या मनावर संतुलन आहे. ते कुठेही बिघडायला मी देत नाही. माझ्या कुठलं संकट आलं, मला दुःख झालं, अपयश आलं, संघर्षाची परिस्थिती आली की मी दत्तांना शरण जाते. मी शनिदेवांना शरण जाते. मी माझ्या आईवडिलांचा धावा करते. मी माझ्या गुरूंचा धावा करते. गुरूंच्या संबंध नतमस्तक करते आणि त्याच्यातून मी मार्ग काढायचा प्रयत्न करते. मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला मी सांगते तुम्हाला माझ्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेला नुकतंच मला 26 व्हायला लागलेला आणि मूळ नक्षत्रात माझ्या चंद्र आणि चंद्राची महादशा सुरू झालेली. मला इतका मानसिक त्रास झाला की माझ्या आईच्या मी खूप जवळ होते. मला आई हवी होती आणि आई नाही आहे या विचाराने मन वेड्यासारखं झालेलं. सैरवैर झालं. मी स्वतः ज्योतिषशास्त्र शिकून किमान 7-8 वर्ष झालेली कारण मी लहान वयात ज्योतिष शिकलेले. परंतु तरीही मी पत्रिका घेऊन वेड्यासारखी
सगळीकडे जात होते, सगळीकडे जात होते. आणि मला ज्यांनी फल ज्योतिषशास्त्र शिकवलं ते ज्योतिर्विद्यालयाचे सर्व पंचांग मार्तंड प्रसू आंबेकर सरांकडे मी गेल्यावर सर माझ्यावर खूप चिडले. सरांनी मला स्पष्ट सांगितलं की तुझं चतुर्थ स्थानावरून शनीचं झालं भ्रमण, आई त्यामुळे गेली. एक आणि आईचं वृषभ लग्न होतं, वेळात मेष रास होती, त्याच्यावरूनही सगळ्यात बरेचसे ग्रह त्याच्यात होतं, त्याच्यावरून शनीचं भ्रमण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ह्याच्यानंतर सर म्हणजे टिपिकल त्यांचा वेश होता, लेंगा आणि पांढरी गंजी काठी घेऊन माझ्यावर धावून आले आणि मला सांगितलं यू आर ए ब्रेव गर्ल, तू शूर मुलगी आहेस, तुला काहीतरी करायचं पुढे जाऊन, तू परत आईची पत्रिका कधी उघडायची नाहीस आणि तू कोणाकडे जाशील तर याद राख. रोज सकाळी उठायचं, शंकराच्या मंदिरात जायचं, थंड पाण्याने शंकराला अभिषेक करायचा. 2 ते 3 महिने तू असं कर आणि नंतर मला सांग. त्याच्यामुळे मी सकाळी बरोबर 4:45ला उठायचे. नंदे मिश्रा म्हणून ड्रायव्हर होता, तो मला न्यायला यायचा. तो मला प्रसिद्ध मंदिर आहे बाबुलनाथ मंदिर, त्याच्यामध्ये घेऊन जायचं. बाबुलनाथ मंदिर उघडलं की मी त्याचा गाभारा साफ करायचे. गाभारा साफ केल्यावर थंड पाण्याने पिंडीत धुवून काढायची. शंकराची खूप सेवा मी तेव्हा केली, खूप सेवा. कारण चंद्राची दशा होती, चंद्राची देवता शंकर. माझं डोकं टाळ्यावर नव्हतं, मूळ नक्षत्रातला चंद्र आणि तो माझ्या 12व्या स्थानात पडलेला. त्यामुळे चंद्राची दशा होती ती भयंकर वेदनादायी मला जात होती. परंतु शंकराची सेवा केली, उपासना केली, धावा केला आणि त्याच्यातून मला मार्ग मिळाला. बरोबर 2 ते 3 महिन्यानंतर माझं मन शांत झालं. मी मनाशी ठरवलं की आपलं संतुलन, मला काय काय विचार मनामध्ये यायचे, काय काय आपण नशेचा आधार घेऊया म्हणजे आपण हे विचारू, आणखीन काहीतरी करू, पबमध्ये जाऊ, हे करू ते करू, मन चिंती ते वैरीनं चिंती, अशा प्रकारे संतुलन आता माझं जात आहे. त्याच्यामध्ये मला प्रसू आंबेकरांनी, ते माझे गुरु होते ज्योतिषातले, त्यांनी मला उपासनेचा मार्ग दाखवला. मी देवाचं करतच होते आधीपासून, मी लहानपणापासून स्वामी समर्थांचं आणि दत्ताचं करते. पण ज्या वेळेला विनाशकाले विपरीत बुद्धी अशी परिस्थिती निर्माण होते जीवनात, मी शंकराचं केलं 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 चंद्राला शांत केलं आणि म्हटलं मला आईची इच्छा आता पूर्ण करायची. चांगलं लेखक बनायचं, चांगलं पत्रकार बनायचं, चांगलं सामाजिक कार्य करायचं, लोकांना आधार द्यायचा आहे, लोकांना माया द्यायची, हे ठरवलं आणि मी जोरात कामाला लागले. जर का त्यावेळेला मी माझं मानसिक संतुलन सांभाळलं नसतं तर कदाचित माझी अवस्था परवीन बाबीसारखीच झाली असती. याचं कारण एकतर आई नंतर 6 वर्षांनी लगेच माझे वडील गेले आणि आई गेल्यामुळे टेन्शननी मला वयाच्या 28व्या वर्षी शुगर झाली, म्हणजे डायबिटीस झालं. मलाही पुढे मी जर काळजी घेतली नसती त्यातून तर पायाला गँग्रीन झालं असतं, आणखीन काय झालं असतं, काय काय झालं असतं. परंतु मी सगळ्यावर उपासनेने मात करत गेले. शनीची आराधना, दत्तांची आराधना, शंकराची आराधना मी नियमित केली. तुम्ही देवळात गेलं तुम्हाला ऊर्जा मिळते, तुमचं मन शांत होतं म्हणून देवळात जा. तुमचं मन शांत झालं, देवाच्या समोर उभे राहा, देवाकडे बघत राहा, तुम्हाला शक्ती आहे. देवाने केलेलं शौर्य आठवा, देवावर आलेली संकट आठवा, देवावर आलेले दुःखाचा प्रसंग आठवा, शंकराचा प्रसंग आठवा की सतीचा मृत्यू झाला त्यावेळेला सतीने अग्नीत उडी मारली तर शंकर किती व्यतीत झालेलं, तिचं प्रेत सोडत नव्हते, पण त्यातूनही त्याने ते प्रेत सोडलं. ज्या वेळेला गणपतीचं मुडकं धडा वेगळं शंकराने केलं तेव्हा पार्वतीने आक्रोश केलेला की तिने मुलगा मानलेला त्याला, जो पहारा द्यायला उभा होता. खूप संकट देवांवरही आली. देवांनी निकराचे लढे दिले, राक्षसांपासून संरक्षण केलं, अनेक गोष्टी झाल्या. तर देवाला आठवा, शूर माणसांना आठवा. रडत बसण्यामध्ये अर्थ नसतो. उपासनीय मीत तुमच्या दैनंदिनीमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमचं काम, व्यवसाय, नोकरी, व्यापार, उद्योग हा तुम्ही केला पाहिजे. व्यवस्थित ते केल्यानंतर जो उर्वरित वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही उपासना केली पाहिजे. तुम्ही पिक्चर बघा, नाटक बघा, सिनेमा बघा, तुम्ही काही करा, पण दिवसातनं 15 मिनिटं तरी तुम्ही उपासना केली पाहिजे. त्यांनी तुमचं मन शांत होतं, तुमचं मन घट्ट होतं, तुम्हाला मनाला एक बळकटी मिळते, आधार मिळतो. काही लोक म्हणतात उपासनेने माणूस कमकुवत होतो. नाही, उपासना
नि माणूस कमकुवत नाही होत, उपासनेने माणूस मायाळू होतो, धीट होतो, माणूस खंबीर होतो. तुम्हाला नित्यपूजा का सांगितली आहे तुमच्या पूर्वजांनी? तुम्ही नित्यपूजा करता तेव्हा पूजेचा एक क्रम असतो. अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. तुम्ही देवाचा फोटो किंवा मूर्ती पुसता किंवा धुता, ती स्वच्छ पुसता, त्याच्यानंतर हळद कुंकू चंदन अबीर काय ते त्याला लावता, अक्षता वाहता, उदबत्ती लावता, धूप फिरवता, पुष्प घालता, दिवा लावता, घंटी वाजवता, प्रसाद ठेवता. हा क्रम असतो. हा क्रम करत असताना पहिलं काय ठेवायचं, दुसरं काय ठेवायचं, तिसरं काय करायचं, चौथं काय करायचं, हे पहिल्यांदा करायचं नाही, हे शेवटी करायचं. शेवटी आरती करायची, आरती सुरुवातीला करायची. या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमची एकाग्रता असते. देवाची पूजा, नित्यपूजा तुमची एकाग्रता वाढवते. एकाग्रता वाढवते तुमचे पेशन्स. शरीरामध्ये जे आपल्या अंगामध्ये जे पेशन्स असतात म्हणजे धीर, हा धीर तुमचा वाढतो, धीटाई वाढते. कारण का तुम्ही प्रत्येक गोष्ट शांतपणे होऊ देता. प्रत्येक गोष्ट तुम्ही शांतपणे होऊ देता. तोपर्यंत तुम्ही कळ सुचता, थांबता, घाई गडबड काही करत नाही. ते सगळं झालं किंवा तुम्ही आसन घेता, तुम्ही मंत्र जपमाळ येऊन मंत्र म्हणता किंवा काही जण काउंटिंग मशीन वापरतात. तुम्ही तुम्हाला आवडणारं स्तोत्र वाचता, एखाद्या पोथीतला एखादा अध्याय वाचता, देवाला नमस्कार करता, घरातून बाहेर पडताना, सकाळी उठल्यावर, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही दिवाबत्ती करता, धूप करता. तुम्हाला प्रसन्नता हवी असते. धूप केल्याने घरामध्ये सुगंध पसरतो, प्रसन्नता वाढते आणि तुम्हाला मनाला काहीतरी शांतता वाटते. त्याच्यामुळे मानसिक संतुलनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना उपासना करण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. आता मुलांना उपासना करायला वेळच नसतो. आता नवरात्र असेल तर मुलांच्या परीक्षा असतात, ती मुलं कधी देवी बघायला जाणार, ती कधी गरबा खेळणार. गणपतीत सुद्धा काहीतरी ट्युटोरियल द्यायचे असतात, दिवाळीत पण दिवाळीचा अभ्यास असतो. म्हणजे अभ्यास हा मुलांच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे मुलांवर आता प्रेशर म्हणजे तणाव वाढायला लागलेला आहे. त्यांना मानसिक शांतीची गरज. लहान वयात ताणतणाव मुलांना चष्मे लागत आहेत, डोळ्यांचे आजार होत आहेत, लहान वयात मधुमेह होतो आहे. कारण हा जो ताणतणाव आहे तो अतिरिक्त आहे, त्या वयासाठी नाही. शाळा झाली की ट्युशन, ट्युशन झालं की ते तुमचं झूमवर बसायचं आणि काहीतरी करायचं. हा असा क्रमच मुलांच्या मागे लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं जे अभ्यासाचं टेबल असेल किंवा अभ्यासाचं खोली असेल, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आहे, त्याच्यावर 3 फोटोंचा एक फोटो करून लावायचा. एक शक्ती, बल आणि बुद्धिवर्धक हनुमान, दुसरे विद्याभ्यासाचे कारक, बुद्धीचे कारक, चतुरचे गणपती आणि तिसरी विद्येची, शांततेची देवी सरस्वती यांचा फोटो लावायचा. त्यांना नमस्कार करायला लावायचा, एखादं फूल व्हायला लावायचं, उदबत्ती पेटवून द्यायची, ती फिरवायला सांगायची. त्याच्यामुळे मुलांना नित्यपूजेची सवय लागते. त्याला नमस्कार करून सांगणं करायला सांगायचं, मंत्र म्हणायचं. वय नसेल तर सांगायचं की देवा मला चांगली बुद्धी दे, माझ्याकडनं चांगला अभ्यास होऊ देत, माझी वागणूक चांगली राहून देत, सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळू देत, अशी चांगली शिकवण तुम्ही मनाला दे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चांगल्या विचारांची चालना लहानपणी सुरू होईल. शक्यतो दुःखद प्रसंग, मारधाडीचे पिक्चर, मृत्यूचं प्रमाण असलेले पिक्चर, अपयशाचं काही असं, संघर्षाचं काही, अशा गोष्टी त्यांना सारख्या दाखवू नका. त्यांनी मुलांचं अंतःकरण दुखावलं जातं, मुलांच्या मनावर तसा विपरीत परिणाम होत असतो. घरामध्ये भांडणं, आदळआपट, शिवीगाळ, भाणामाऱ्या असतील, मुलांना वाटेल तसं मारलं जात असेल तरीही त्यांचं मन खचतं, मनाचं संतुलन बिघडतं, मनावर वेगळा ताबा यायला लागतो. मुलांची संगत चांगली हवी, चांगल्या मुलांबरोबर ती उठली बसली पाहिजे. प्रत्येक वेळेला ते शक्य नसेल तरी आपण त्यांना चांगल्या संस्काराची शिकवण दिली पाहिजे, ज्याने त्यांचं मन सुदृढ बनेल. रोज मुलांना मनाचे श्लोक म्हणता येत नसतील तर मनाचे श्लोक ऐकवा. त्यांना एकदा मनाच्या श्लोकांचा अर्थ तुम्ही समजावून सांगा किंवा कुठल्या तरी त्यातल्या
तज्ञ व्यक्तीला मनाचे श्लोक समजावून सांगायला सांगा. मनाचे श्लोक ऐकल्यानंतर तुमचं मन अतिशय सुसंस्कृत, संस्कारित, सुदृढ आणि शांत बनते. लहान मुलांना मनाचे श्लोक हे एक मोठं रामदास स्वामींनी दिलेलं रामबाण औषध आहे. आणि लहान मुलांनाच काय, थोड्या मोठ्यांना, आबालवृद्धांना सगळ्यांनाच मनाचे श्लोक हे महत्त्वाचे आहे. त्याचं वाचन, त्यांचं काय म्हणतात ते ऐकणं आपण केलं पाहिजे. मनाचे श्लोक लहानपणापासून ऐकायची मला सवय होती, वाचायची सवय होती. मला खूप मनाचे श्लोक, मला सगळ्यांना वाचायला जमले तरी 2-2 वाक्य तर मी वाचायचे. रामदास स्वामी काय म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी वैखरी राम आदी वदावे, सदाचार हा थोर सांडूनी येतो, मनी तोची तो मानवी धन्य होतो. तुम्ही भक्ती पंथावर जा हे रामदास स्वामी सांगता. तुम्ही भक्ती करा, साधना करा, उपासना करा, रामाचं नाव घ्या. त्यामुळे तुमचं वर्तन सदाचारी बनेल, तुमचं मन धन्य होईल. अशी शिकवण रामदास स्वामी, प्रत्येक श्लोकाचा अर्थ आहे. रामदास स्वामींनी सांगितलेला मनाला इतकं त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि मन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या मनावर तुमचं मन मोठं पाहिजे, तुमचं मन प्रेमळ पाहिजे, तुमचं मन संवेदनशील पाहिजे, पण खंबीर पाहिजे. तुमच्या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजेत. ओशो म्हणजे आचार्य रजनीश काय सांगतात, मैं मृत्यू स्वीकारता हूँ पुस्तकात त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुम्ही क्षणाक्षणाला जो विचार करता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर दोहोंवरही होत असतो. क्षणाक्षणाला तुम्ही जो विचार करता त्याचा. त्यामुळे मनात चांगले विचार येणं गरजेचं आहे. मनात चांगले विचार आले तर मनाचं संतुलन चांगलं होतं, मन निरोगी बनतं. मनाला उपासना आहे, पोषण आहे, अन्न आहे, औषध आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जमेल तशी तुम्ही उपासना करा, आवडेल त्या देवाची तुम्ही उपासना करा. एखाद्या तीर्थस्थळी वर्षातून तुम्ही गेलं पाहिजे, शांत तिथे बसलं पाहिजे, देवळात दर्शन घेतलं पाहिजे. रोज न जमलं आठवड्यात नाही एकदा जा, 15 दिवसातून जा, 15 मिनटं शांत बसा, डोळे मिटा, डोळ्याच्या समोर त्या देवाची मूर्ती आणा. मग तुम्हाला इतकं शांत वाटेल, तुम्हाला छान वाटेल. एखाद्या देवाचा श्लोक वाचा, एखाद्या देवाचा मंत्र म्हणा, एखादी पोथी वाचा, एखादा अध्याय वाचा, एखादं कथासार वाचा देवाचं. सगळ्या गोष्टी ह्या तुमचा मनाचं आरोग्य सुधारत जातील. आपण नेमकं तेच करत नाही. आपण आपलं मन बिथरलं, कोणाचे भांडण झालं तर आपल्याला 11 ताळेपणा येतो. आपण काय करतो, जाऊन घोडभर पिऊया, दारू पिऊया, म्हणजे आपल्याला शांत वाटेल असं वाटतं. पण नाही, व्यसनाधीनतेने मन खंबीर बनत नाही. व्यसनाधीनतेने तुम्हाला सोल्युशन मिळत नाही. तुमचं मन बिथरत जातं, बहकत जातं. म्हणून मी तर तुम्हाला उदाहरण परवीन बाबीचं दिलं. परवीन बाबीच्या जीवनात घडलेल्या घटना ती सहन करू शकली नाही. तिचं मन खचलं, तिला स्किझोपेनिया झाला, त्यानंतर तिचा स्वतःचा ताबा सुटला, तिच्या व्यसनावरचा पगडा वाढू लागला आणि शेवटी तिला सडून मरण आलं. वयाचं 54 आणि 55 हे काय तिचं मरणाचं वय नव्हतं. आज ती जिवंत असती तर 75-76 वर्षाची असते. म्हणजे पहा, जाताना गडगंज करोडोंची संपत्ती ती बाई ठेवून गेली, पण मनावरच ताबा नसल्यामुळे सगळं आयुष्याचं गणित बदललं. उपासना मार्गात ती असती तर कदाचित एवढी तरी तिची हानी झाली नसती, एवढा मृत्यू तिचा झाला नसता. दुसरं एक मी तुम्हाला सांगते, अशांत जर तुमचं मन असेल तर तुम्ही उंबराची पूजा करत जा. उंबराला थंड पाणी अर्पण करायचं, दूध वेगळं, साखर वेगळी. उंबराला किंवा औदुंबर वृक्ष जो आहे, वड पिंपळ आणि उंबर मिळून होतो, जो दत्तप्रिय वृक्ष आहे, त्याच्या मुळाशी दत्त असतात, त्याला अर्पण करा. तो शीतलता देणारा वृक्ष आहे औदुंबर. कारण ज्या वेळेला नरसिंहानी 4था अवतार घेतला त्यावेळेला तो उग्रावतार होता. त्याने हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं, त्याचं पोट फाडलं.
पोट फाडल्यावर सगळं विष होतं ते त्यांच्या नखाना लागलं. हिरण्यकशिपूचा वध झाला, पण त्या विषाने हलाल विष सगळ्या शरीरात पसरलं आणि देवांचे देव भगवान विष्णू म्हणजे नरसिंह ह्यांचं मन बिथरलं. ते एकदम असे आक्रमक झाले, ते आरोळा ठोकायला लागले, ते धावत सुटले, कारण त्यांच्या शरीराचा दाह आणि जळजळ त्या विषाने होत होती. ते कोणालाच आवरेना, समोर येईल त्याला ठार मारत सुटले. शेवटी नरनारायणाची पत्नी विष्णूची पत्नी लक्ष्मी समोर आली आणि तिने उंबराची फळं ही विष्णूच्या समोर म्हणजे नरसिंहांच्या समोर ठेवली. त्याच्यात त्यांनी नख खुपसली आणि तेव्हा ते शांत झाले, त्यांचा दाह शांत झाला. त्याच्यामुळे औदुंबर हा वृक्ष शीतल वृक्ष आहे, शीतलता देणारा वृक्ष आहे. तुमच्या मुलांना चिडचिड करत असतील, आदळापट करत असतील, ऐकत नसतील, आक्रस्थळेपणा असेल, काही काही मुलं लहानपणी हायपर असतात, त्यांना सायकोलॉजिस्टकडे नेऊ नका असं मी म्हणणार नाही. सायकॅट्रिस्टकडे नेऊ नका, गोळ्या देऊ नका, सायकोलॉजिस्टकडे न्या. सायकोलॉजिस्ट बोलून त्यांच्या मनात काही दडलेलं आहे का हे काढून घेईल, त्याच्यावर सोल्युशन देईल. म्हणजे परवीन बाबूला जे मिळालं नाही तर त्यांना मिळेल. त्याच्यानंतर हे केल्यानंतर थंड पाणी त्यांच्याकडून दर गुरुवारी किंवा जमल्यास दररोज नाही जमलं तर दर गुरुवारी उमराला थंड पाणी व्हायला सांगून नमस्कार करून 3 प्रदक्षिणा घालून ते शांत होत जातील. अनेक मला पत्रिका दाखवणाऱ्या मात्या पित्याने आमची मुलं हायपर आहेत तर त्यांना सायकॅट्रिस्ट म्हटलं नका नेऊ, हे करा. 1-1.5 वर्षात एकदम आता ती शांत झाली मुलं. त्या मुलांना शांतता आली. आपल्याला मानसिक शांती हवी असेल तर चंद्राची जी देवता आहे शंकर, त्याची सेवा तुम्ही कशी थंड पाणी घेऊन जायचं आणि शंकराच्या पेंडीवर ओतायचं. ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणायचं. तुमचं मन एकदम शांत होईल, एकदम तुम्हाला शांती मिळेल, एकदम तुमचं संतुलन मानसिक वाढत 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 जाईल. दिवसातून एकदा तरी किमान मनाचे श्लोक तुम्ही ऐका. मनाचे श्लोक तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं मनाचं जे आरोग्य आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारत जाईल. मनाला बळकटी येईल, खंबीरपणा येईल. काही जणांचं मन कमकुवत असेल तर त्यांनी देवीची उपासना करा. देवीची उपासना ही शक्तीची उपासना म्हणतात. ती केल्यानंतर आपण खंबीर होतो, बळकट होतो. काही जणांना एकदम मन शांती हवी असेल तर त्यांनी शंकराची उपासना करा. तुम्हाला तुमचं मन व्याकुळ असेल, तुम्हाला व्याकुळता आलेली असेल, तुम्हाला दुःख होत असेल काहीतरी मनाला, तर तुम्ही दत्ताची उपासना करा. तुम्हाला भक्ती मार्गात वाढ करायची असेल, भक्तिभावाने शरण जायचं असेल तर तुम्ही गणपतीची उपासना करा. तुम्हाला तुमच्या स्वभावात चातुर्य आणायचं असेल, प्रत्येक गोष्टीला नेटाने तोंड द्यायचं असेल तर तुमचं मन तुम्ही विष्णू आणि कृष्णाच्या भक्तीकडे वळवा. वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, उपासनेची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. ती पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. म्हणून मला असं वाटतं की लहान वयामध्ये उपासना मार्गाचे वर्ग असावेत, त्याच्यामध्ये मुलांना आईवडिलांनी पाठवलं पाहिजे. जसं महादेव शास्त्री जोशींच्या उपासना आणि संस्कार वर्गात मी लहानपणी गेले. 5व्या वर्षी मी बालभागवत वाचलं. बालभागवत वाचल्यामुळे मला भक्त प्रल्हाद माहिती होता, मला उन्माशपाद राजा माहिती होता, मला दुर्वास मुनी माहिती होते, मला हिरण्यकशिपू माहिती होता, मला सती माहिती होती, मला जय विजय द्वारपाल उन्मत्त झालेले माहिती होते, मला सगळं माहिती होतं. मला देव काय आहे लहानपणीच समजलं. देव काय असल्यामुळे मला एक कळलं. आपल्याला दुःख झालं की आपण देवाकडे मागणं करायचं. ते मनाला खुणगाट बसली आणि ती खुणगाट बसल्यामुळे आईचा मृत्यूचं दुःख मी पचवू शकले, वडिलांच्या मृत्यूचं दुःख मी पचवू शकले. आणखीन एक खूप मोठा आघात मी कॉलेजला असताना माझ्या मनावर झाला, त्याच्यामुळे विवाह न करण्याचा मी तेव्हा निर्णय घेतला. पण ही सगळी दुःख परमेश्वराच्या उपासनेमुळेच मला पचवणं शक्य झालं. मानसिक संतुलन मी माझं राखू शकले. दुसरं एक तुम्हाला शेवटचं मी उदाहरण देते आणि तुम्ही मानसिक संतुलनाकडे उपासना मार्गाकडे वळा असा संदेश देते.
प्रसिद्ध नाटकामध्ये काम करणारे ते हिरो कोण? रघुवीर नेवरेकरांचं जे चिरंजीव होते रामानंद नेवरेकर, हे माझे अगदी खास मित्र होते. शाळेत असताना मी असं म्हणजे बहुढंगी होते. त्याच्यामुळे मी फॅशन शो च्या कार्यक्रमासाठी त्याला, तो हँडसम होता कारण खूप, त्याला घेतलेलं होतं. मग तो चांगला मित्र, स्वामी समर्थांचा तो भक्त होता. त्याला नेहमी सांगायचे, आम्ही मठात जायचो एकत्र. हिरो सुशांत शेलार आहे, तो पण कित्येकदा माझ्याबरोबर स्वामी समर्थांच्या मराठी पिक्चरचा जो कलाकार आहे सुशांत शेलार, तोही कॉलेजला माझ्या यायचा. किती कॉलेजला आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जायचो, दर्शन घ्यायचो. मला लहानपणापासून सवय होती. मी सुट्टी पडली शाळा कॉलेजला तरी शिवाजी पार्कला म्हणजे 15 मिनिटं दूर जाऊन स्वामीचं दर्शन रोज घ्यायचे. आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचं जे स्तोत्र आहे, स्तोत्र महात्मा, ते रोज मठात बसून वाचायचे. त्यांनी उपासनेची मला गोडीच होती. उपासनेची गोडी असल्यामुळे जीवनात आलेल्या प्रत्येक आण्याबाक्या क्षणाला, प्रसंगाला मी तोंड देऊ शकलं. माझं मन खंबीर झालं. आज अशा परिस्थितीत मी आले, मला किती दुःख असलं तरी ते पचवून माझं मन धीट ठेवून मी दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकते, हे बळ उपासनेतनं मला मिळालं. तर हा जो रामानंद नेवरेकर होता, हा आईवडिलांबरोबर राहायचा. अतिशय कोमल अंतःकरणाचा होता. कोमल अंतःकरणाचा होता. पुढे काय झालं, आमची मैत्री तशीच होती. पुढे आम्ही पत्रकार झाले, तर नोकरीला होता मॅनेजमेंट करतो. आणि आमच्या व्यापात तरी आम्ही भेटायचो, आठवत नाही एकदा वगैरे, सगळे मित्र वगैरे. तर मी सांगायचे तू स्वामींची भक्ती करत जा, हे करत जा. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला, त्याच्या मनावर आघात झालेला. त्यांनी स्वामींची भक्ती करणं सोडलं. स्वामींची भक्ती करणं सोडल्यानंतर तो व्यसनांच्या आहारी गेलेला. आणि ते 2-3 महिने मला त्याला भेटायला जमलं नाही, कारण माझं पत्रकारितेचं ऑफिस लांब गेलेलं. मला ते मेळ घालता येत नव्हता. काय झालं, एक दिवस बातमी आली की त्याने आत्महत्या केली. एकाकीपणाला तो कंटाळला आणि त्याने आत्महत्या केली. ते माझ्या मनाला इतकं कोसलं, घ्यायला भेटले असतं, याला काही आधार दिला असता मानसिक, तर काय झालं असतं. मी आज विवाह केलेला नाही आहे, मला प्रपंच नाही आहे, मला मुलं नाही आहेत, पण मला कधीच एकटा वाटत नाही. मी माझं मन चांगल्या गोष्टीत गुंतवून घेतलेलं आहे. मी देवाची पुस्तकं लिहिते, चांगली व्याख्यानं देते, चांगलं वाचन करते, देवदेवतांची स्तोत्र म्हणते, आराधना करते, उपासना करते, प्रवचनं करते. मी असं वेळच काहीतरी मनात वेडेवाकडे विचार येतील ह्याच्यासाठी ठेवलेलाच नाही आहे. उपासनेचा मार्ग मी अवलंबल्यामुळे मला अण्णा महाराजांनी एकदाच सांगितलं, संचारात सांगितलेलं की मन एकाकी है तो ईश्वर को समर्पित करो. तू एकटी आहेस, तुझा देह ईश्वराला, दत्ताला समर्पित कर, सगळं चांगलं होईल. मी माझं देह परमेश्वराला समर्पित केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी कितीही काहीही झालं तरी कधीच डगमगत नाही, माझं संतुलन जात नाही. मी माझ्या प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन काढते आणि पुढे जायचा प्रयत्न करते. तसंच तुम्ही सुद्धा, तुम्हाला उत्तम मानसिक आरोग्य, मानसिक संतुलन ठेवायचं असेल तर तुम्ही उपासना मार्गाचा अवलंब केला पाहिजे. स्तोत्र म्हटले पाहिजेत, मंत्र म्हटला पाहिजेत, वेगवेगळ्या पोथ्या वाचल्या पाहिजेत, देवांच्या कथा वाचल्या पाहिजेत, संतांच्या कथा वाचल्या पाहिजेत. लहान मुलांना सगळं संत साहित्य, चांगल्या शूर राजा, त्यांचं दयाळू राजा, देवदेवतांच्या कथा हे लहानपणी वाचायला दिल्या पाहिजे. माझ्याकडे एवढा बॉक्स भरून पुस्तकं होतं लहानपणी, एवढ्या मी संतांच्या कथा वाचल्यात, देवांच्या कथा वाचलेल्या आहेत, एवढं मी परमेश्वराचं चिंतन केलेलं आहे. त्याच्यातून मी उपासनागुरू होऊ शकले. मला गुरुश्री किताब मिळाला, त्याच्यातून मी उपासनेवर, आता माझं देवीचं जे पुस्तक आलं आहे, एकंदर माझी 24 पुस्तकं आली, तर ती 15 पुस्तकं ही मी उपासनेवर लिहिलेली आहेत. आणि देवीचं जे पुस्तक मी लिहिलं आहे 15वं उपासनेवरचं मला पुस्तक. अजून बरंच उपासनेवर मला लिखाण करायचं आहे. मी उपासना सांगते म्हणजेही मी उपासनाच करते, उपासना लिहिते म्हणजेही मी उपासनाच करते, प्रवचन करते म्हणजेही मी उपासनाच करते. आणि आत्ता तुमच्याशी मी बोलते ही देखील एक उपासनाच आहे. आत्ता हे सगळं एवढं बोलल्यानंतर माझ्या मनाला एक उभारी आलेली, शांती आलेली. या माझ्या आजच्या व्याख्यानाचा तुम्हाला खरंच उपयोग होईल, तुमचं मन सुदृढ होईल. तुम्ही आत्महत्या, जीव देणं, रोगाने ग्रासणं, आक्रस्तळेपणा करणं, समस्येवर सोल्युशन न शोधणं, दुःखी होणं, पराभूत मनोवृत्ती करणं, या सगळ्यापासून लांब जाऊन देवाची, परमेश्वराची उपासना करा, चिंतन करा, आराधना करा, देवळात जा,
देवाला शरण जा, देवासमोर रडा, देवासमोर डोकं आपटा, व्यसन करू नका, मनोवृत्ती हरू नका, सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांचं हित चिंता, सगळ्यांच्या बरोबर सौदार्याचा व्यवहार ठेवा. दुसऱ्याला मदत करणं हाच खरा देव असतो. हे कोणी सांगितले? शनिदेवाने सांगितले. चांगली कर्म असतील त्याची फळं चांगली मिळणार. जसं पेरणार तसं उगवणार हा परमेश्वराचा आणि सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे मानसिक संतुलनासाठी उपासना करा असं मी तुम्हाला आजच्या व्याख्यानातून संदेश देते आणि आजच्यापुरती इथेच थांबते. आई वडिलांना परत वंदन करते ज्यांनी मला चांगले संस्कार दिले. अण्णा महाराजांना वंदन करते आणि श्री गुरुदेव दत्त शनी महाराज की जय.